नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर राज्यातील लाखो शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहेत ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याबद्दल। मित्रांनो, आता 7वा हप्ता नक्की केव्हा वितरित होणार याचबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला नेहमी शेती संबंधित नवनवीन अपडेट पाहायला मिळतील। तर शेतकरी मित्रांनो, आता राज्यातील लाखो शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत असलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याबाबत महत्त्वाची अशी माहिती समोर आली आहे। राज्य सरकारने 7वा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया ही सुरू केली असून लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 7व्या हप्त्याचा निधी हा जमा होण्याची शक्यता आहे। आता प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे। या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून वार्षिक 6,000 रुपयांची अतिरिक्त आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम प्रत्येकी 2,000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये विभागून दिली जाते। आतापर्यंत आपण या 6 हप्त्यांचा शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे। मित्रांनो, आता मिळालेल्या माहितीनुसार 7व्या हप्त्याच्या वितरणासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने केंद्र सरकारकडून PM किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची आकडेवारी मागितली आहे। जे शेतकरी बांधव PM किसान योजनेसाठी पात्र आहेत तेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी सुद्धा पात्र ठरतात। तर केंद्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे 92,91,000 शेतकरी बांधव या योजनेचे लाभार्थी आहेत। आता शेतकरी मित्रांनो, निधी वितरणाची प्रक्रिया कशी असणार आहे तर कृषी विभागाने लाभार्थ्यांची माहिती निश्चित केल्यानंतर राज्य सरकार निधी मंजूर करेल। ही निधी मंजूर झाल्यानंतर किंवा ही मंजुरी मिळाल्यानंतर एक शासन निर्णय म्हणजेच एक GR प्रसिद्ध केला जाईल आणि त्यानंतर निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल। शेतकरी मित्रांनो, आता PM किसान योजनेचा हप्ता मिळाल्यानंतर साधारणतः 8 ते 10 दिवसांत नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा केला जातो। परंतु 7व्या हप्त्याच्या वितरणाबाबत कुठल्याही प्रकारची अधिकृत तारीख ही अद्यापरित्या सरकारच्या माध्यमातून असेल किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून असेल जाहीर करण्यात आली नाही। तथापि ही प्रक्रिया सुरू झाल्यामुळे आणि बैलपोळा सण हा झालेला आहे। मैत्रिणींनो, मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, आपणा सर्वांना अपेक्षा होती की बैलपोळ्यानिमित्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा निधी म्हणजे 7व्या हप्त्याचं वितरण केलं जाईल। परंतु बैलपोळा काल होऊन गेलेला आहे, परंतु शेतकरी बांधवांच्या पदरी मात्र बैलपोळ्याच्या दिवशी सुद्धा निराशाच पडताना आपल्याला पाहायला भेटली। बैलपोळ्याच्या दिवशी सुद्धा शेतकरी बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा सण असलेल्या दिवशी सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कृषी विभाग असेल किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची अपडेट देण्यात आली नाही किंवा नमोच्या 7व्या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं नाही। तर शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्यासाठी सरकारला अंदाजे 1900 कोटी रुपयांची तरतूद ही करावी लागणार आहे। आता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक एकूण 12,000 रुपयांची आर्थिक मदत मिळत असते, ज्यामध्ये 6,000 रुपये केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचे आणि 6,000 रुपये राज्य शासनाच्या नमो शेतकरी योजने। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची अधिकृत माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही pmkisan.government.in या संकेतस्थळावरती जाऊन देखील तेथेही माहिती चेक करू शकतात। व्हिडिओ आवडल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा। धन्यवाद।